सिद्धिविनायक सुशोभीकरणासाठी खरं तर मोठा निधी दिला गेला आहे। भूमिपूजन कार्यक्रमात पत्रिकेमध्ये महापौरांचं नाव आहे, मात्र उपमहापौरांना डावलले। अनेकदा असं झालंय की अनेक कार्यक्रमात उपमहापौरांचं नाव नसतं। कसं पाहता पालिकेतल्या वादाकडे? सिद्धिविनायकला जो निधी दिला गेला आहे ना, तो मला वाटतं प्रशासकीय काळामध्ये प्रशासकाने दिलेला आहे। कदाचित त्यामुळे त्यांना विसर पडला असावा महापौरांचा आणि उपमहापौरांचा, कारण महापौरांचं नाव सुद्धा नंतर टाकण्यात आलेलं आहे आणि उपमहापौरांना तर प्रत्येक कार्यक्रमात ते डावळतातच, त्यांच्यात ती अंतर्गत धुसफूस आहेच। मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जरी ते सत्तेत एकत्र असले तरी त्यांचा तो ढिसाळ कारभार नेहमी दिसून येतो आणि सत्तेत जरी असले तरी त्यांना सत्ता कशी राबवायची ह्याच्यामध्ये ते भांबवलेले दिसतात नेहमी। आम्ही सभागृहात जे काही मार्क करतो त्याच्यावरून सांगतो, हे भांबवलेले आहेत, त्यांना अजून सत्ता हाताळता येत नाहीत आणि म्हणतात त्याचीच ही परिणिती आहे की वारंवार त्यांच्याकडून ह्या चुका परत होत आहेत। एकदा झाली ठीक आहे, नंतर पुढच्या वेळेला ती होता कामा नये, परंतु ती परत त्यांच्याकडून चुका होतात आणि या अक्षम्य चुका आहेत की किती झालं तरी महापौर हे पद वैधानिक पद आहे आणि मुंबईचा प्रथम नागरिकाचा मान आहे, त्यामुळे तो मान सर्वांनी राखला गेला पाहिजे। नालेसफाईचा दौरा असेल किंवा क्लीनलीग अभियान असेल, या सगळ्यातच जे ते उपमहापौरांना बसण्याची आसन व्यवस्था नव्हती, नाहीतर मग नालेसफाईत आमंत्रण दिलं नव्हतं, त्यामुळे वेगवेगळे दौरे सुद्धा मी तुम्हाला तेच सांगतोय, शासकीय कार्यक्रम असतो तेव्हा महापौरांना जे पूर्वी वेटेज होतं, मुंबईचा प्रथम नागरिक म्हणून जे वेटेज मिळत होतं, ते आत्ता ही नवीन सत्ता आल्यापासून महापौरांना मला वाटतं खिसगंदीतच धरतात, कारण महापौर नावालाच बसवलेत की काय असं वाटतं। कारण मुंबई महानगरपालिकेत सुद्धा किरीट सोमय्या आणि अमितजी साटम हेच तिकडे येऊन महानगरपालिका चालवतात की काय, अशी परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे। मला वाटतं ते महापौर पद हे केवळ नावापुरतं आहे असंच एकंदर भासवण्याचा प्रयत्न होतोय की काय, हा प्रश्न निर्माण होतो। सर, एक महत्त्वाचा प्रश्न, गरीब नगर सध्या मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे। तिथे कारवाई केली म्हणून महायुतीचे नेते या कारवाईचं समर्थन करत आहेत की अतिक्रमण हटवलं गेलं, चांगली गोष्ट आहे। मात्र त्या भागाचे त्या मतदारसंघाचे माजी आमदार दिसांशी दिघे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। त्यांनी असं म्हटलं की जर एखाद्याच्या घरावरून छत काढली जात असेल तर ते बघत असताना मला अतिशय दुःख झाला। माझ्या कार्यकाळामध्ये कोणत्या जाती धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी त्रास झाला नाही आणि कोणतीही कारवाई अशा प्रकारे झालेली नव्हती। आवाहन सुद्धा केलेलं आहे त्या ठिकाणी। त्यांच्या कार्यकाळामध्ये न्यायालयीन केस म्हणजे प्रकरण प्रलंबित होतं, न्यायालयाने त्याचा निवाडा केलेला आहे आणि न्यायालयाने ते अनधिकृत आहे हे डिक्लेअर केलेलं आहे आणि त्यात ते पाडण्यात यावं हे न्यायालयाचे निर्देश आहेत, म्हणून ती कारवाई होते। त्याला चालढकल होऊ नये म्हणून आम्ही एक सभागृहात तो विषय घेऊन पुश केला होता आणि तातडीने त्याच्यावर कारवाई होते। अतिक्रमणामध्ये जात धर्म ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत, तर तिकडचं स्वास्थ्य स्वच्छता ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। अतिक्रमण हे अतिक्रमण असतं, त्याला जातीचं धर्माचं लेबल लावू नये।